राज्यभरातल्या निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आता खऱ्या अर्थाने सुरू झालेला असल्याचं पाहायला मिळतोय. महायुतीमधलेच पक्ष एकमेकांवरती सध्या टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या भाजपचे नेते असलेले मंत्री आशिष शेलार यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत. सूरज चव्हाण जी आशिष शेलार म्हणतात की सावरकरांचे विचार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मानलं गेलं पाहिजे, कारण की ते सुद्धा महायुतीमध्ये आहेत. अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येत आहे. जर आमच्या विचारांशी सहमत असतील तर सत्तेत असतील, नाहीतर आम्ही त्यांच्या विरोधात असू, अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुती ज्यावेळेस बनत होती त्यावेळेस महाराष्ट्राच्या विकासासाठी कॉमन मिनिमम प्रोग्रामचा अजेंडा ठेवून या राज्यामध्ये महायुती बनलेली आहे. आणि महायुती बनत असताना एक अलिखित नियम ठरलेला होता की प्रत्येकाने आपापल्या विचारधारेवरती काम करायचे, एकमेकाच्या विचारधारेला छेद जाणार नाही याची काळजी घेऊन आपण जे काही आम्ही पुरोगामी विचारधारा मानतो, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतो, त्या विचारधारावर आम्ही काम करणार. ते जे काही त्यांची विचारधारा आहे त्या विचारधारेवर ते लोक काम करतील. आणि मला वाटते त्या अजेंड्यावर आतापर्यंत आम्ही काम करत आलेलो आहोत. आताही आशिष शेलारजी जे बोलत असतील ते त्यांची विचारधारा त्या ठिकाणी मांडल्यात. एकमेकावर एकमेकाचे विचार किंवा महापुरुष आपण लादू शकत नाही, कारण हा भारत देश संविधानावर चालतो. आम्ही संविधान मानणारे आहोत, त्याच्यामुळे कुणी जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न आमच्यावर करू शकत नाही. प्रत्येक महापुरुषामध्ये काही चांगल्या गोष्टी असतात, नक्कीच कुणामध्ये चांगली गोष्ट असेल तर ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू, पण जबरदस्ती कुणी थोपवत असेल तर ते मला वाटते आमच्याकडनं घेतलं जाणार नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर, पुरोगामी विचारावर चालणारे लोक आहोत. आम्हाला दुसऱ्याची विचारधारा तुमच्यासाठी तुम्हाला मुबारक, पण आम्ही आमच्या विचारधारेवर काम करू. तुम्ही म्हणतात जबरदस्तीने लादू पाहतात काही लोक विचार, संविधान मानत नाही. मग भाजपचे नेते आशिष शेलार संविधान मानत नाही का? भाजप संविधान मानत नाही का? विचार लादू पाहतात ते? नाही, मी असं नाही म्हणत की ते जबरदस्ती लादतायत आमच्यावरती. आमचा अलिखित झालेला नियम आपल्याला सांगितला की त्यांनी त्यांच्या विचारधारेवरती काम करावं, आम्ही आमच्या विचारधारेवरती काम करावं, आणि आम्ही करतोय. ज्या वेळी विचारधारेच्या गोष्टी येतील त्यावेळेस एकमेकाला विरोध होत असतो, आणि तो विरोध मला वाटतं ज्यावेळेस काही गोष्टी पुढे जातात त्यावेळेस आमची जी काही समिती आहे त्या समितीच्या पुढे मांडल्या जातात. एकमेकांमध्ये झालेले मतभेद आहेत ते दूर होतात. आम्ही एकमेकांमध्ये जरी मतभेद झाले तर मतभेद होऊ देणार नाही. आणि हा डिवचण्याचा प्रयत्न काय आशिष शेलारांचा सातत्याने, म्हणजे विचारांच्या संदर्भात? हे निवडणुकीचा काळ आहे, त्याच्यामुळं हे जे काही विधान केले असतील कदाचित निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतासाठी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं असावं असं माझं मत आहे. खरं तर पण पुणे पिंपरी चिंचवडची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढतायत. या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपकडनं सातत्यानं अजित पवारांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं जात आहे. 2001 पासून 14 पर्यंत तुम्ही पालकमंत्री होतात, आणि पालकमंत्री असताना काय जनता खुळी नाहीये आता तुम्हाला मतदान करायला, अशा पद्धतीचं वक्तव्य चंद्रकांत पाटील करताना पाहायला मिळतात. हे बघा, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रामुख्यानं आमची लढत ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं एकमेकावर टीका टिप्पणी त्या ठिकाणी होणं अपेक्षितच आहे आणि ते होणारच. परंतु महाराष्ट्रातली जनता किंवा पुणे पिंपरी चिंचवडची जनता ही महाराष्ट्रातल्या इतर लोकांपेक्षा पुणेकरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणेकर हे कुणाच्या पाठीमागे उभं राहतात ते तुम्हाला दिसून येईल. पुणेकर विकासाच्या पाठीमागे राहतील हे आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. जाणीवपूर्वक वेगळ्या निवडणूक एका वेगळ्या दिशेने घेऊन जायचं म्हणून अशा पद्धतीचे विधानं, कारण त्यांचा प्रमुख तिथं स्पर्धक आम्ही आहोत, त्याच्यामुळं अशी विधानं त्यांच्याकडनं येणं अपेक्षित आहे. परंतु पुणेकरांना माहिती आहे पुण्याचा विकास कुणी केलाय आणि पुणेकर त्या व्यक्तीच्या पाठीमागे राहतील, राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहतील. खरं तर पुण्याचा विकास कुणी केलाय ह्यावरतीच सध्या चर्चा सुरू आहे. पुण्याचा विकास भाजपने केला, पुण्यामध्ये मेट्रो आम्ही आणली, अशा पद्धतीने पुण्यामधल्या मेट्रोचं काम आम्ही पुढे घेऊन गेलेलो आहे, अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्या प्रत्येक नेत्यांकडनं होताना पाहायला मिळतात. परंतु मुरलीधर मोहोळ मात्र तुमच्या पक्षावरती, तुमच्या नेत्यावरती टीका करताना पाहायला मिळतात की गेली 20 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, मग तुम्हाला माहीत नव्हतं का पुणे शहर एवढं एक्सपांड होणार आहे, आणि त्याच्यानुसार कुठेतरी नियोजन तशा पद्धतीचं केलं पाहिजे होतं म्हणून? मला वाटतंय मुरलीधर मोहोळ साहेब मध्ये गजनी बनत आहेत. काल परवा त्यांनी एकदा टीका टिप्पणी करत असताना पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. आता राज्यातली कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? म्हणजे कदाचित त्यांना त्यांच्याच लोकांवर विश्वास राहिलेला नाही का? बरं, तुम्ही एकीकडे सांगताय की आम्ही
सगळीकडे विकास केला, मग पुण्यात काय काय नाही केला? एकीकडे तुम्ही मान्य करताय की 25 वर्ष म्हणजे अपेक्षा सुद्धा आमच्याकडनं करताय की 25 वर्षाचं प्लॅनिंग तुम्हीच करायला पाहिजे होतं. अहो आम्हीच करणार, आत्ताचंही केलेले, याच्या पुढच्या 25 वर्षाचं प्लॅनिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार. ह्या टीका जी आहे त्या निवडणुकीच्या काळातल्या टीका आहेत. ह्या टीका करत असताना त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही डायरेक्ट नाही, इनडायरेक्टली तुम्ही तुमच्या नेत्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून तुम्ही तुमच्याच पक्षातल्या वरिष्ठावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. टीका करत असताना त्यांनी थोडंसं भान ठेवलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने आता पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेल्या 5 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे, भाजपचे तिथे सर्वाधिक नगरसेवक होते, त्याच्यानंतर तुम्ही मात्र विरोधी बाकावरती होता. या 5 वर्षातला अहवाल काय? पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार झालाय का? पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार झालाय का हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना विचारा की तुमचा विकास झालाय की तुमच्या महानगरपालिका जी आशिया खंडामध्ये क्रमांक 1ची महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड नावाजलेली होती, आज त्या महानगरपालिकेची काय परिस्थिती आहे? तिथल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे? तिथल्या स्ट्रीटची काय परिस्थिती आहे? तिथल्या पाण्याची काय परिस्थिती आहे? म्हणजे तिथले जे बेसिक प्रश्न आहेत, रस्ते असतील, लाईट असतील, स्ट्रीटचे सगळ्या गोष्टी असतील, तिथल्या प्रश्नाची काय परिस्थिती आहे हे जर तुम्ही 5 वर्षापूर्वी राष्ट्रवादी सत्तेत असताना, राष्ट्रवादीच्या ताब्यात महानगरपालिका असताना आणि आत्ताची महानगरपालिका असताना त्यांनी बघावं आणि मग त्याच्यावरती बोलावं. पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांना पूर्ण विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे आणि जनता निवडणुकीची वाट बघते. खरं तर काल लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष भाजपचे होते रवींद्र चव्हाण, त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या संदर्भातलं एक वक्तव्य करताना बोलले की या शहरातल्या विलासरावांच्या ज्या आठवणी आहेत त्या आपल्याला पुसायच्यात. कशा पद्धतीने या सगळ्या विधानाकडे बघता? तुम्ही स्वतः लातूरचे रहिवासी आहात. मी एक लातूरकर म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ते दुर्दैवी विधान आहे. अशा पद्धतीचं कुणाच्या आठवणी पुसू शकत नाही. त्यांचं कर्तृत्व हे त्या आठवणीच्या माध्यमातून आहे. विलासराव देशमुख साहेबांचं कर्तृत्व या महाराष्ट्रात, या देशात कुणीही पुसू शकत नाही. आपण एखादी टीका टिप्पणी करत असताना हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलणं एकतर चुकीचं आहे आणि जे विधान त्यांनी केलेले मला वाटतं ते दुर्दैव आहे. त्या विधानाबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे, त्यामुळे तो विषय तिथं थांबलेला आहे. परंतु अशा पद्धतीची विधानं टाळली गेली तर मला वाटतं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती त्यांच्याकडनं सुद्धा जपली जाईल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते होते सूरज चव्हाण. खरं तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने भ्रष्टाचार केला आहे की नाही ही तिथची जनताच जी आहे ती निवडणुकीच्या मतदान पेटीमध्ये आपल्याला सांगेल आणि नक्कीच दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा दणदणीत विजय होईल आणि भ्रष्टाचारी कोण हे निवडणुकीच्या वेळेस ठरवेल असं जे मत आहे ते सूरज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.